Check this out. या कलाकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आणि परंतु काम करून लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणारा फक्त महिदादा गायकवाड आहे. आणि म्हणून अशा महिदादाच्या या कार्याला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. जय जय रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. त्यासोबतच सन्माननीय विनोद काळे राष्ट्रीय सचिव, सन्माननीय आकाश कांबळे खजिनदार, सन्माननीय प्रकाश खंडागळे मुंबई प्रदेश अध्यक्ष, सन्माननीय बाबा गायकवाड मुंबई युवा अध्यक्ष, सन्माननीय आशिष गाडे मुंबई विद्यार्थी अध्यक्ष, सन्माननीय मायाताई कांबळे ठाणे जिल्हा प्रभारी या मान्यवरांचं कल्याणकरांना खूप खूप शुभेच्छा. डिसेंबर महिना म्हटला की सरत्या वर्षाला निरोप द्यायचा असतो आणि येणाऱ्या वर्षाचं आनंदाने स्वागत करायचं असतं. आणि कल्याणमधले जनसेवक महेशजी गायकवाड जसं दुधामध्ये आपण साखर म्हणतो तशी डिसेंबर महिन्यांमध्ये आपल्याला अगदी सण वाटेल अशी या कल्याण महोत्सवाची मांदियाळी देत असतात. तर समस्त कल्याण पूर्वेतल्या जनतेकडून आमच्या शिवसेना पक्षाकडून मी महेशजी गायकवाड यांना
खूप खूप शुभेच्छा देते. आई एकविरा त्यांच्या राजकारणामध्ये हात प्रबळ करो आणि दरवर्षी अगदी नवीन नवीन गोष्टींची थीम घेऊन हा कल्याण महोत्सव असाच साजरा हो अशा मी शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहिले होते ते संदेश गोहिल यांना मी विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. थँक्यू. नवसागरे, सन्माननीय आनंद नवसागरे, सन्माननीय बाबू तलाठी, सन्माननीय दामू काबूतकर, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घड्याळी शिल्पकार यांच्या पुतळ्याला राधिकाबाई गुप्ते यांच्या हस्ते हार घालण्यात आलेला आहे. श्री राजेंद्र पालांडे साहेब ज्यांनी महाराष्ट्र शासनाच्या यानंतर मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो माननीय श्री कैलासजी सुर्वे साहेब ज्यांनी जिल्हा परिषद त्याचबरोबर कलेक्टर ऑफिसमध्ये आपली यानंतर माननीय श्री भगवान गडांकुश यांना मी माननीय श्री वासुदेव भाटे यांना मी आंबेडकर यांचे नातू यांचे वारस सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं स्वागत. यानंतर माननीय श्री भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव धन्यवाद. आलेल्या मान्यवरांना आंबेडकर साहेब आणि त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे त्यांच्या विचारांचा वारसा जपणारे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब. सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा जय हो. सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा जय हो. जय आहे. सन्माननीय बाबाजी गायकवाड मुंबई गाणे मुंबई विद्यार्थी अध्यक्ष आपणा देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय मायाताई कांबळे आपणास विनंती आहे ठाणे जिल्हा ठाणे जिल्हा महासचिव सनी केदार आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार. सन्माननीय बाबू तलाठी आंबेडकर साहेब आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानचे संस्थापक महेश दादा गायक की आपण दोन शब्द या ठिकाणी संबोधित करायचे कल्याणकरांसाठी. भाऊ भाऊ आपला कल्याण महोत्सव वर्ष 5वे आम्ही खरंच भाग्यवान समजतो. हा मानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे आपल्या कल्याण महोत्सव मध्ये आलेले.
आनंदराजजी आंबेडकर साहेब, आपण खरंच त्याचे आभार व्यक्त करतो की हा योग कल्याणमध्ये प्रथमच आमच्या नशिबात आला. आणि आज खरंच सांगतो, आजचा दिवस हा बौद्ध समाजासाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी हा आनंदाचा क्षण आहे. हा ऐतिहासिक क्षण आमच्या आयुष्यभर स्मरणात राहील आणि आपलं योगदान आपल्या कल्याण शहराला मोठ्या प्रमाणात लाभत राहील अशी अपेक्षा करतो. आज त्या कल्याणपुरेला आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने आणि या समाजाला आता फक्त एका व्यक्तीवरती विश्वास व्यक्त करावासा वाटतो. मी समाज माध्यमातून अनेक लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तेव्हा मी ठरवलं की एका दिवशी साहेबांना सांगितलं की साहेब, आमच्या कल्याणपुरेची नागरिक ह्याची स्वतःची सगळ्यांची इच्छा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराजे आंबेडकर यावेत. आणि शिंदे साहेबांनी तत्काळ आपल्याशी संपर्क केला आणि आपण आलात त्याबद्दल आपण धन्यवाद देतो. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी भगवा आणि निळा झेंडा दौलाने फडके असणे आपल्या या ठिकाणी विश्वास देतो आणि प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत आम्ही लोकांची सेवा करू असं या ठिकाणी आपल्याला वचन देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम. आज आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानतर्फे आणि खऱ्या अर्थानं जनसेवक महेश दादा गायकवाड यांनी जो हा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला बघून ते खरंच जनसेवक आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी कल्याणकरांसाठी हा अप्रतिम असा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आणि त्याच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे आज एकनाथजी शिंदे सारखा खऱ्या अर्थानं रस्त्यावरती असणारा एक माजी सीएम, आताचे DCM कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे आणि शब्दाचे पक्के असणारे, यांच्याबरोबर आम्ही शिवशक्ती आणि भीमशक्ती याची एक मोड बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळेच या महाराष्ट्रातला एकंदरीत चित्र बदललेलं आहे. आज खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा या देशामध्ये आपण पाहतो की आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात. या देशामध्ये एका वेळेला अशी परिस्थिती होती, आज इथे मी येताना पाहिलं प्रचंड मोठ्या संख्येनं सर्वच जाती धर्माचे आणि खास करून आमच्या माता भगिनी सुद्धा आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की आज हा जे स्वातंत्र्याचा आपण उपभोग घेतोय ते बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या तमाम माता भगिनींना ज्या पद्धतीनं हिंदू कोड बिल तयार करून त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं सर्व प्रकारची स्वातंत्र्य दिलं. एक काळ असा होता चूल आणि मूल याच्या पलीकडं कसलंही या देशातल्या आमच्या मातांना कसलंही स्वातंत्र्य नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामुळे समता, न्याय, बंधुत्व हे तर दिलंच, पण त्याबरोबर 50% असणाऱ्या आमच्या माता भगिनींना आज पुरुषांच्या बरोबर आणलं. आज राष्ट्रपती पंतप्रधान झाल्या. आपण पाहिलं असेल की या देशामध्ये एक कन्या ती नासाच्या रॉकेट मधून चंद्रावर सुद्धा जाऊन आली. एवढा मोठा चमत्कार या बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मुक्त केल्यामुळे केला. आणि आज मला आनंद वाटतोय की खऱ्या अर्थानं आज देशामध्ये प्रत्येक जण स्वतंत्र श्वास घेतोय, आत्मसन्मानाने जगतोय. आणि त्यामुळेच आज देशामध्ये छोट्यातल्या छोट्या माणसाला सुद्धा न्याय मिळतोय. आज पंतप्रधान असतील ते सुद्धा एका छोट्याशा गुजरातमधून आणि एका छोट्या
याच्यातून आज पंतप्रधान पदापर्यंत गेले. एकनाथ शिंदे सुद्धा अत्यंत मेहनत करून आज या महाराष्ट्राचे सीएम झाले. हा सर्व चमत्कार बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे झाला. जो माणूस जनतेसाठी काम करेल तो मोठा होतो हे या संविधानाने दाखवून दिलंय. आणि म्हणून आज या इथं मला आलोय आणि खऱ्या अर्थानं महेश दादाचं काम पाहून मला वाटतं पुढे येणाऱ्या काळामध्ये ते महाराष्ट्रामध्ये मोठं नेतृत्व म्हणून उभरेल यावर शंका नाही. मी त्यांना आणि त्याच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. इथं मला इथे बोलवलं, आमच्या कार्यकर्त्यांना बोलवलं आणि अत्यंत सन्मान केला. यापुढं ही युती अशाच पद्धतीनं भीमशक्ती आणि शिवशक्तीची पुढे जाईल एवढंच मी आपल्या सर्व सांगू इच्छितो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. आपलं अमूल्य असं मार्गदर्शन कल्याणकरांना लाभलेलं आहे. आमच्या आलो खरंच महेश दादांनी ज्या पद्धतीने कार्यक्रम अरेंज केला ते पाहून खऱ्या अर्थानं जनसेवक आहे ते आपलं प्रशस्त आहे. पण त्यांना एकंदरीत कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन केलं एवढं अप्रतिम आहे. आपल्या शक्यता नाही. आणि इलेक्शन्स आहेत आमची भीमशक्ती आणि शिवसेनेची युती झालेली आहे एकनाथ शिंदेबरोबर. आणि मला पूर्ण खात्री आहे की त्या या आगामी 29 महानगरपालिकांमध्ये आम्हा युतीचा मोठा विजय होणार आहे अपेक्षित आहे. आपण ज्या पद्धतीने जागा वाटपाचं गणित बघतोय, महायुतीमध्ये त्या काही जागांवरती तिढा सुरू आहेत, विरोधकांकडनं वेगवेगळे टीका केले जातात. काय सांगाल? जेव्हा युती असते तेव्हा प्रत्येक पक्षाला जास्त जागा हवा असतात आणि त्या मागण्या करणं हे प्रत्येकाचा रास्त आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा व्हावा हे स्वाभाविक आहे आणि त्यासाठी थोडा वेळ लागतो. आणि तो म्हणजे माझ्या दृष्टीने विशेष काही नाही. लवकरच आज रात्रीपर्यंत तिला संपेल असं मला जी काही माहिती आहे त्याच्यानुसार. भीमशक्ती आणि शिवशक्ती यांच्यासाठी आपणही काही जागेची कुठे मागणी केली आहे का? कुठं केलेली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही 8 जागा मागितलेल्या आहेत. मुंबईमध्ये आम्ही 17 जागा मागितलेल्या आहेत. पुण्यामध्ये मागितल्या आहेत. नाशिकमध्ये मागितल्या. सर्वच महानगरपालिकांमध्ये आम्ही मागितलेल्या आहेत. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की शिंदेसाहेब आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमचा सन्मान केला जाईल. युतीने सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील आणि त्यामुळे आपण आता संविधानाविषयी आपण ज्या पद्धतीने बोलतोय, मात्र खपोलीमध्ये आपण पाहिलं तर मंगेश काळुखे यांची जी हत्या झाली आहे त्याच्यामुळं कुठंतरी मोठ्या प्रमाणात चर्चा विचर्चा आणि विरोधकाकडनं टीका केली जाते. या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कसं? खरं म्हणजे राजकारणामध्ये जे काही आज हे काही मंडळी घुसलेली आहेत, नको ती मंडळी आहेत. आणि राजकारणामध्ये म्हणजे लोकशाहीमध्ये खरं म्हणजे विचारांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. पण आता लोकांची काही ठिकाणी असं दिसतं आहे की लोक आता हातामध्ये शस्त्र घ्यायला लागलेली आहेत. आपण आपल्या आपल्या आजूबाजूच्या देशाला बघितलं तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये क्रांत्या झालेल्या आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकर संविधानामुळे या देशामध्ये वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे प्रांत आहेत, वेगवेगळं कल्चर आहे, तरी हा देश एकसंघ आहे. याचं सर्व श्रेय मी बाबासाहेब आंबेडकर संविधान देतो. आणि त्यामुळे हे चुटपुट अशा पद्धतीचे हिंसाचार होतात, परंतु त्यामुळं देशाच्या एकात्मतेला कुठे धोका होईल असं होईल. दुसरीकडे पाहिलं तर जाती धर्माचं राजकारण भाजप करते असं देखील आता विजय वडेट्टीवार यांनी आरोप केलेला आहे. आता मला सांगा, कुठचा पक्ष जाती धर्माचं राजकारण करत नाही? काँग्रेसवाले मुस्लिम एरियामध्ये हिंदू टाकतात का हे मला सांगा. त्यामुळे हे जे काही बोललं जातं सर्वच पक्ष दुर्दैवानं जाती आणि धर्माचं राजकारण करतात हे सत्य आहे. आणि ज्या दिवशी या देशातले लोक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मोठी करायला लागतील तेव्हा खऱ्या अर्थाने या देशामध्ये निकोप लोकशाही निर्माण झाली असं म्हणतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात आणि या पद्धतीने तुम्ही लोकांना आजकालचं जे राजकारण सुरू आहे याच्यावरती काय आव्हान कराल? का माझं प्रामाणिक मत झालेलं की ह्या इथे आपण पाहिलं की अनेक गुंड वगैरे निवडून जातात. त्याऐवजी आपण फक्त बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही ठेवावी, परंतु इलेक्ट्रॉनिक सिस्टीम थोडीशी बदलली पाहिजे.
आणि फ्रान्सची जी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे म्हणजे इलेक्शनचं पॅटर्न आहे की पक्षाला मतदान केलं जातं आणि त्या पक्षाला जेवढं पर्सेंटेज मिळेल त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मग आपले प्रतिनिधी त्या याच्यामध्ये म्हणजे संसदेमध्ये असेल विधानसभेमध्ये असेल ते निवडून द्यावे. जर असं केलं तर ह्या देशामधला जो अत्यंत सुशिक्षित माणूस आहे, जो अत्यंत विचारवंत आहे, तो त्या संसदेमध्ये त्या विधानसभेमध्ये जाईल आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीला पूरक असं वातावरण या देशामध्ये. आता निवडणूक मशीन असेल, EVM मशीन असेल, निवडणूक प्रक्रिया असेल, अनेक निवडणूक अधिकाऱ्यांवरती टीका केली जाते की महायुतीचे असतील त्या नेत्यांसाठी हे काम करतात. हे ऐका पूर्वीपासून चालत आलेलं आहे. काँग्रेस सत्तेवर असताना सुद्धा असं व्हायचं. आम्ही ते पण पाहिलेलं आहे की किती वेळा की काँग्रेसच्या काळामध्ये पण झालं आणि प्रत्येक जो सत्तेवर येईल तो मशिनीचा थोडा बहुत उपयोग करणार त्याच्या स्वतःसाठी ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये काही जो तळ राखेल त्याच्या पाणी टाकलं हे साधं सोपं